नमस्कार. लपंडाव मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. तर आता तेजस्विनी फारच चिडलेली असते. सखीने लग्नाला नकार दिल्यामुळे व तिने स्वयंवर करणार असल्याचं घोषित केल्यामुळे. आता तेजस्विनीला तेच सगळा कार्यक्रमामध्ये झालेला तमाशा आठवत असतो व ती सखीवर फारच चिडलेली असते आणि ती जे काही तिची बेइज्जती झालेली असते सर्वांमुळे, त्यामुळे तर ती सखीवर अजूनच चिडलेली असते. तीही आता हाच विचार करत असते की आता मी काय करू की जेणेकरून सखी परत माझा ऐकेल, परत तिच्या जाळ्यात फसेल आणि लग्नासाठी तयार होईल म्हणून. तर इकडे हा गौतम काका आणि उर्मिला काकू, तर उर्मिला काकू बोलत असते की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं वगैरे असं त्यांचं बोलणं सुरू असतं. तर तेवढ्यातच सगळ्यांच्या फोनवर नोटिफिकेशन पडतं. म्हणून मग सर्वच जण फोन ओपन करून पाहतात. तर ही सखी जी असते ती लाईव्ह आलेली असते आणि ही लाईव्ह यासाठी आलेली असते की तिने जे काही आता स्वयंवर करणार असते तेच तिला सगळ्या जगाला सांगायचं असतं की आता ही सखी कामत जी आहे ती स्वयंवर करते म्हणून. आणि जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा वगैरे, पुढची प्रोसिजर काय असणार आहे, सिलेक्शन कसं होणार आहे वगैरे, हे सर्व तिला सर्वांना सांगायचं असतं. तर ती लाईव्ह जाऊन हेच सांगत असते की मी सखी कामत आणि मी लग्न करते. पण मी लग्न करते ही काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे. ब्रेकिंग न्यूज तर ही आहे की मी स्वयंवर करते स्वतःचं म्हणून. म्हणजे कसं होतं की नेहमी आईवडील मुलं शोधतात मुलीसाठी वगैरे, पण माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. माझी आणि माझ्या आईची चॉईस काही मात्र जुळत नाही आहे आणि म्हणूनच मी स्वयंवर करण्याचा निर्णय घेतला आहे म्हणून. आणि आता तुम्हाला असंही वाटत असेल की हे काय आजकाल जगामध्ये असं स्वयंवर वगैरे कोण करतं, किती ओल्ड फॅशन आहे हे वगैरे म्हणून. पण करून पाहायला काय हरकत आहे. तुमच्यासारखेच मलाही खूप प्रश्न पडले आहेत की आजकालच्या जगात स्वयंवर कोण करतं, कसं करणार आणि हे याचा काही उपयोग होईल का, मला योग्य जोडीदार भेटेल का वगैरे वगैरे. पण करून पाहायला तर काय हरकत आहे आणि म्हणूनच मी निर्णय घेतला आहे की मी स्वयंवर करणार आहे म्हणून स्वतःचं. आता मात्र हिच्या स्वयंवराची घोषणा ऐकून घरातले सर्वच जण फार चकित झालेले असतात. मात्र गौतम काका सखीसाठी खूप खुश असतो. तर ही जी मीनाक्षी काकू असते ती पण फार खुश झालेली असते सखीला सरकारच्या विरोधामध्ये जाताना पाहून. मात्र ही सरकार आता सखीवर अजूनच फारच चिडलेली असते. तर इकडे कान्हा आणि कान्हाचा मित्रसुद्धा तिचा हा व्हिडिओ पाहत असतात. तर सखी तेच सांगत असते की आता मी स्वयंवर करणार आहे हे तर नक्की झालं, पण पुढची प्रोसिजर काय असणार आहे, मी मुलांचं सिलेक्शन कसं करेल किंवा यामध्ये मी त्यांना काय काय चॅलेंजेस वगैरे देणार आहेत, त्यांना काय काय चॅलेंजेस पार पाडावे लागतील या स्वयंवरामध्ये पास होण्यासाठी वगैरे, काय क्रायटेरिया असणार आहे, हे मात्र मी तुम्हाला लवकरच सांगेल आणि लवकरच या सर्व गोष्टींचं प्लॅनिंग करेल आणि परत असं लाईव्ह येऊन तुम्हाला सर्व काही माहिती दिली जाईल वगैरे. त्यामुळे तुम्ही माझं पुढचं लाईव्ह वगैरे पाहायला विसरू नका, असं काहीसं ती त्या लाईव्हमध्ये सांगत असते. आता सरकार मात्र तिच्यावर फारच जास्त चिडलेली असते. तिला कळतच नसतं की हिने परत आता काहीतरी घोळ घालून ठेवला आणि परत हाच घोळ निस्तारावा लागणार आहे म्हणून. आता पण आणि घरातील सर्व लोकही खूप चकित झालेले असतात आता सखीच्या या कारनाम्यांमुळे. पण मीनाक्षी काकू मात्र जास्तच खुश असते, कारण तिला सरकारच्या विरोधातच सखीने जायला हवं असतं म्हणून. आणि गौतम काका जो की त्याला सखीची खरंच काळजी असते म्हणून, तो मात्र सखीसाठी खुश असतो की सखी आता तिच्या आईच्या विरोधात जाऊन स्वतःसाठी मुलगा शोधणार आहे, तिच्या आईच्या नाटकांना ती बळी पडणार नाही वगैरे म्हणून. असं करून सखी तिचं लाईव्ह बंद करते. आता मात्र ही सरकार फारच जास्त भडकलेली असते. तर इकडे कान्हासुद्धा गोंधळलेला असतो की आता हिने स्वयंवर वगैरे घोषणा केली आहे, आता पुढे काय करायचं म्हणून. आता ह्या कार्यक्रमामध्ये जे काही झालं त्यावरनं तर माझा विश्वास तर मी गमावलेला आहे, पण आता परत कसा तेजस्विनीचा आणि सखीचा विश्वास कमावणार वगैरे. तर सखी फारच भावूक झालेली असते. ती तिच्या वडिलांचा आणि तिचा लहानपणीचा जो फोटो असतो तो फोटो ती कवटाळते व विचार करत असते
तर इकडे कान्हासुद्धा विचारातच पडलेला असतो की आज कार्यक्रमामध्ये जे काही झालं, सखीने त्याच्या कानाखाली दिली, त्याने सखीचा विश्वास गमावला, या सर्व काही गोष्टी त्याला आठवत असतात. तर त्याचा मित्र जो आहे तो त्याच्यासाठी जेवण घेऊन आलेला असतो. पण या सर्व गोंधळामुळे कान्हाला मात्र भूक नसते व तो त्याच विचारांमध्ये गुंतलेला असतो. तर त्याचा मित्र जो असतो तो त्याला आठवण करून देतो की हो, तुला त्या मुलीबद्दल वाईट वाटतंय, तू त्या मुलीचा विचार करतोयस, हे सर्व काही ठीक आहे. मी काय तुला आज ओळखतोय का? म्हणजे तुझ्यामुळे जर कोणी दुखावलं गेलं तर तू आतून बाहेरून पूर्णपणे हादरवून जातोस आणि तुला यामधनं बाहेर पडायला फार वेळ लागतो. हे काही मला माहीत नाही आहे का? पण तू या सगळ्याची शिक्षा स्वतःला का देत आहेस? म्हणून जेवण का करत नाही आहेस? त्यावर कान्हा सांगतो की त्याला खरंच सखीसाठी खूप वाईट वाटतंय. सखी खूप छान मुलगी आहे, खूप छान स्वभावाची मुलगी आहे. ती तेजस्विनीची जरी मुलगी असली तरी तेजस्विनीसारखी नाही आहे ती. आणि आता कार्यक्रमामध्ये जे काही झालं त्यावरनं तर असंच वाटतंय की हे जे काही असेल ना ते सर्व काही त्यांच्याच घरातलं कोणीतरी तो व्हिडिओ रेकॉर्ड केला असणार व सखीच्या मोबाईलवर पाठवला असणार. नाहीतर कार्यक्रम सुरू असताना अचानक असं कसं होईल की कार्यक्रम सुरू असतानाच कोणीतरी तो व्हिडिओ सखीच्या मोबाईलवर पाठवतं आणि सखी तो व्हिडिओ पाहते आणि पुढे असं होतं. म्हणून याचा अर्थ घरातलंच कोणीतरी आहे. म्हणून मी एकाच दिवसामध्ये त्यांच्या घरातली सर्व लोक कसे आहेत हे मला माहीत झालं आहे. खूप बेकार लोक आहेत ते वगैरे असं तो त्याच्या मित्राला सांगत असतो आणि विचार करत असतो की आता पुढे काय करता येईल म्हणून. तर सखी आता इकडे फार भावूक झालेली असते, फार दुखावली गेलेली असते. ती सरकारने जे काही तिच्यासोबत धोका केलेला असतो त्यामुळे ती हाच विचार करत असते की आई माझ्याशी असं कसं वागू शकते म्हणून. आणि तेच सर्व तिला आठवत असतं की तिने घरी यावं म्हणून तेजस्विनीने हात वगैरे कापून घेतला होता म्हणून. आणि याच चिडचिडीमध्ये ती फेकाफेक करत असते. तर तेवढ्यात तिथे तेजस्विनी येते आणि खाडकन तिच्या एक कानाखाली देते. आता मात्र सखी फार गोंधळते आणि तेजस्विनी तिला धमकावत असते. काय केलं आहेस हे? तुला अंदाज तरी आहे का तू हे सर्व काय केलं आहेस म्हणून? आता मात्र सखी फार चिडते. मग बोलते हो, अगदीच अगदीच बरोबर केलेलं आहे मी म्हणून. आणि आता तर मी स्वयंवरच करणार आहे. तूच बोलली होतीस ना की काय स्वयंवर करणार आहेस का म्हणून. माझ्या बाबांची इच्छा आहे ना मी लग्न करावं, मग माझ्या बाबांच्या इच्छेप्रमाणे मी लग्न तर करणार आहे, पण तुझ्या मर्जीच्या मुलासोबत नाही तर मी निवडलेल्या मुलासोबत, आणि त्यासाठीच मी स्वयंवर करणार आहे म्हणून. आता सखी फार चिडलेली असते व सरकारला सांगत असते की तू माझ्यासोबत धोका केला आहेस म्हणून. तू मला तुझी मुलगी तरी समजतेस की नाही हे सुद्धा मला माहीत नाही, आणि माझ्या बाबांच्या स्वप्नाचा तू असा गैरफायदा घेतलास. मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम केलं आणि तू काय गेलीस, तू फक्त आणि फक्त मला फसवतच गेलीस म्हणून. काय गरज होती तुला हे सर्व नाटक करण्याची वगैरे. आता मात्र सरकारही फार चिडलेली असते. ती खूप जोरात सखीचा हात दाबते व तिला धमकावत असते की जसं आता लाईव्ह येऊन सांगणार आहेस, सांगितलंच ना की तू स्वयंवर करतेस, तसंच परत एकदा आता लाईव्ह जायचं आणि सांगायचं की हे स्वयंवर वगैरे काही नाही आहे म्हणून, मी चुकून हे सर्व काही बोलून गेली आहे म्हणून. आता ती सखीला धमकावण्याचा प्रयत्न करत असते. सखी मात्र आता शहाणी झालेली असते. ती तिचा हात झिडकारून देते व बोलते, अजिबात नाही, स्वयंवर तर मी करणारच आहे आणि मी परत लाईव्ह जाऊन असं काहीही सांगणार नाही आहेस म्हणून. आणि तू काय करते आहेस की परत एकदा मला तुझ्या जाळ्यामध्ये ओढण्याचा प्रयत्न करत आहेस का? पण आता असं काहीही होणार नाही आहे म्हणून. आता मात्र तेजस्विनी फार चिडते आणि परत एकदा ती सखीवर हात उगारते. पण आता यावेळेस मात्र ती सखीला मारू शकत नाही. सखी तिला तिथेच अडवते व बोलते, बस बस झालं तुझं नाटक आता. मला तर हेच कळत नाही आहे की तू माझ्याशी असं कसं काय वागू शकतेस म्हणून. तू तर आई आहेस ना माझी, तुला माझी काळजी असायला हवी ना. मग कुठली आई जगातली तिच्या मुलीशी असं वागते म्हणून. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी माझी सर्व स्वप्न वगैरे सर्व काही बाजूला टाकून आले, आणि तू मात्र काय केलंस?
तू फक्त तुझ्या स्वार्थासाठी माझ्यासाठी नवरा विकत आणलास, तर आता मी सखी राघव कामत तुला सांगतेय की मी फक्त आणि फक्त आता स्वयंवरच करणार आहे म्हणून, आणि माझ्या बाबांच्या इच्छेप्रमाणे मी स्वयंवर करणार आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे नाही काय, असं ती आता सरकारला धमकवत असते. व पेढ्यांचा बॉक्स जो असतो तो त्या सरकारसमोर धरते व बोलते की घे, याबद्दलच तोंड गोड कर म्हणून. आता मात्र ही तेजस्विनी फार चिडते, जोरातच रागाने चिडून ती तो बॉक्स जो असतो पेढ्यांचा तो उधळून लावते. तर आता इकडे कान्हा आणि त्याचा मित्र ते दोघेही त्याच विचारात असतात की हे सर्व काही आता बिघडलेल्या गोष्टी आहेत त्या परत कशा जुळवून आणणार म्हणून. कान्हा हाच विचार करत असतो की आता परत मला या तेजस्विनीचा विश्वास कसा मिळवता येईल व तिचा विश्वासू माणूस कसा बनता येईल म्हणून. तर त्याचा मित्र त्याला सांगत असतो की हो, पण या सर्वांमध्ये तू इथे कशासाठी आला आहेस ना ते अजिबातही विसरू नकोस म्हणून. तर इकडे ही मीनाक्षी काकू मस्त आरामात पेढे खात बसलेली असते तिच्या रूममध्ये. तर हा परशुराम काकाही मस्त जेवण करत बसलेला असतो. आता ही काकू बोलत असते की जे झालं ना ते अगदी बरोबर झालं, अगदी बरोबर पाऊल उचललं आहे सखीने. मी तर इतकी खुश झालेली आहे ना की मला असं वाटतंय आता हत्तीवर बसून साखर का होईना पण गावभर वाटावीच, मस्त पंचपक्वान्नांचं जेवण करावं म्हणून. आता मात्र हा काकाला ठसका लागतो व तो बोलतो, तू काय बोलतीयेस, तुला कळतंय का, जरा हळू बोल. हे सगळं जर सरकारने ऐकलं ना तर त्याच हत्तीच्या पायाखाली देईल ती तुला. आणि मी घरामध्ये इतकं सगळं होऊन सुद्धा मस्त जेवण करत बसलो इथे, हे जर कळालं ना मग मात्र आपल्या दोघांचंही काही खरं नाही म्हणून. आता ही तेजस्विनी काकू बोलते, सॉरी आता ही मीनाक्षी काकू बोलते की इतकं काही तिला घाबरायची गरज वगैरे नाही आहे. आता या तेजस्विनीची धार जी आहे ती मला कमी होताना दिसतीये. आता ह्या सरकारची म्हणजेच तेजस्विनीचं काही एक चालणार नाही आहे सखीसमोर. सखी लग्न तर करेल पण ती स्वतःच्याच मनाने लग्न करेल आता, आणि याचाच आपण फायदा घेऊयात म्हणून. तर इकडे ही उर्मिला काकू सुद्धा गौतम काकाला तेच सांगत असते की आपण काय करूयात, म्हणजे मी माझ्याच नात्यातला एखादा मुलगा जो असेल त्याला या स्वयंवरामध्ये भाग घ्यायला सांगेल, आणि सखी जी असते तिला तुझ्याबद्दल जास्तच प्रेम आहे वगैरे, ती तिच्या मनातलं सर्व काही तुला येऊन सांगते. आणि आता याचाच तू फायदा घ्यायचास. म्हणजे तू काय करायचंस की तिच्याशी गोड गोड बोलून या स्वयंवरामध्ये काय काय राऊंड आहेत, काय काय क्रायटेरिया ती लावणार आहे मुलांसाठी, हे सर्व काही गोड बोलून तिच्याकडनं तू काढून घ्यायचंस. आणि मग काय, मी हे सर्व त्या मुलाला जाऊन सांगेल आणि तो मुलगा स्वयंवर जिंकेल. आणि एकदा का आपल्या नात्यातल्या मुलाशी सखीचं लग्न झालं की मग मीच या घराची सरकार. आता मात्र गौतम काकाला त्याच्या बायकोच्या या बालिश बुद्धीवर हसायला येत असतं व तो सखीसोबत असं काहीही वागणार नसतो, कारण त्याला सखीबद्दल खरंच प्रेम असतं आणि त्याला प्रॉपर्टीपेक्षाही जास्त सखी महत्त्वाची असते. पण ही उर्मिला काकू मात्र महाभयंकर चॅप्टर असते आणि तिला फक्त आणि फक्त सखीच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट असतो आणि सरकारनंतर तिला सरकारची सत्ता हवी असते म्हणून. तर इकडे हा परशुराम काकाही त्या मीनाक्षी काकूला तेच विचारत असतो की पण आपण हे सर्व कसं जुळवून आणणार आहोत, कसं करणार आहेस तू हे सर्व, की सखी तू सांगशील त्या मुलाशी लग्न करेल वगैरे आणि सत्ता नंतर आपल्या हातामध्ये येईल, कसं शक्य आहे हे. आता सर्व काही तेजस्विनीच्या नाही तर सखीच्या हातामध्ये आहे, सत्ता आता तिच्या हातामध्ये जाणार म्हणून. तर उर्मिला काकू मीनाक्षी काकू जी असते ती परशुराम काकाला सांगत असते की पहा, म्हणजे मी सखीची आवडती काकू आहे आणि गोड बोलून का होईना मी सखीकडनं सर्व काही माहिती काढून घेईल की ती मुलांसाठी काय क्रायटेरिया ठेवणार आहेत त्यांच्यासाठी वगैरे, हे सर्व काही मी तिच्याकडनं माहीत करून घेईन आणि मग आपणच सखीसाठी एक मुलगा शोधूयात. आणि असा मुलगा शोधायचा ना की तो तेजस्विनीच्या विरोधात जाईल म्हणून. पण उर्मिलाही खूप चॅप्टर आहे, ती गौतमला पुढे करणार, असं शांत नाही बसणार. त्यामुळे तुम्ही गौतम भाऊजींना मॅनेज करायचा प्रयत्न करा, बाकी सर्व काही मी सांभाळते म्हणून.
तर इकडे कान्हा आणि त्याचा मित्र दोघेही आता विचारात पडलेले असतात. कान्हाचा मित्र त्याला समजावत असतो की या सर्व गोंधळामध्ये तू फक्त आणि फक्त तू कशासाठी इथे आलेला आहेस वगैरे ही गोष्ट विसरून चालणार नाही, त्या गोष्टीवर फोकस कर म्हणून. तर कान्हा सांगत असतो की हो, मी त्याच गोष्टीवर फोकस करतोय. आज एकाच दिवसात मला त्या घरातली माणसं कशी आहेत याचा अंदाज आलेला आहे आणि हे प्रकरणसुद्धा घरातीलच एखाद्या माणसाचं आहे. तर मग आता काय करायचं? आता मी तेजस्विनीचा विश्वासू माणूस बनण्याचा प्रयत्न करेल. तेजस्विनीलाच ढाल करून मी त्या घरामध्ये शिरणार आहे वगैरे. पण कसं शक्य होईल हे सगळं? हाच सगळा विचार कान्हा करत असतो. तर तेवढ्यातच त्या दाभाडे काकू ज्या असतात त्या तिथे येतात व कान्हाला आवाज देतात. तर त्यांनी कान्हासाठी आणि त्याच्या मित्रासाठी खीर आणलेली असते. तर कान्हा विचारतो की आज काय स्पेशल म्हणून. त्यावर त्या काकू सांगतात की अरे तुला नवीन नोकरी लागलेली आहे ना, मग त्यासाठीच मग मी गोडाधोडाचं बनवून आणलेलं आहे तुझ्यासाठी म्हणून. आणि माझं एक काम करशील का? तर कान्हा विचारतो की काय काम आहे सांगा ना. तर दाभाडे काकू बोलतात की तू ज्या सरकारी वकिलांकडे कामाला आहेस ना, मला त्या वकिलांशी ओळख करून देशील का? त्यांच्याशी भेटवून देशील का? तर कान्हाही हो बोलतो व काकूंना सांगतो की ठीक आहे, मी तुम्हाला त्यांच्याशी भेट घडवून देईल म्हणून. आता मात्र कान्हा विचार करत असतो की हां, आता तेजस्विनीचा विश्वास मिळवण्याचा चांगला मार्ग मला सापडला आहे म्हणून. तर तेजस्विनी इकडे त्या अंधाऱ्या खोलीमध्ये तिने कुणाला डांबून ठेवलेलं असतं तिकडे आलेली असते आणि फारच चिडलेली असते ती. तर तिने चाकू घेऊन त्या व्यक्तीला ती चाकू टोचत असते व बोलत असते, फारच माजोरडी झाली आहे तुझी लेक म्हणून. तिला मी खांद्यावर काय घेतलं, ती तर माझ्या डोक्यावरच बसली. काय तर म्हणे आता स्वयंवर करणार आहे, मी निवडलेल्या मुलाशी लग्न नाही करणार ती. पण तिला माहीत नाही आहे मी कोण आहे ते. सगळं जग माझं ऐकतं आणि ही कोण आहे? ऐकावं तर तिला माझंच लागेल आणि मी सांगितलेल्या मुलाशीच लग्न करावं लागेल म्हणून. नाहीतर मी तिलाही मारून टाकेल. मारलं तर मी तिलाही असतं आत्तापर्यंत. फक्त त्या मृत्यूपत्रामुळे मला थांबावं लागत आहे आणि ती याचाच गैरफायदा घेत आहे. नाहीतर मला जास्त वेळ नसता लागला तिला मारायला म्हणून. असं म्हणून ती त्या उशीवर जोरजोरात चाकू मारत असते व त्या व्यक्तीला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सखी फार गोंधळलेली असते आणि मीनाक्षी काकूला ती बोलत असते की काकू मी फार गोंधळले, मला काहीच समजत नाही आहे म्हणून. त्यावर मीनाक्षी काकू सांगते की तू जे केलंस ते एकदम बरोबर केलंस, अजिबात मागे हटू नकोस म्हणून. तर ही सरकार जी असते ती रस्त्याने येत असताना तो विकी जो असतो देसाई कन्स्ट्रक्शनवाला, तो आता तिला तिथे भेटतो व बोलतो हे स्वयंवर जे आहे ते मात्र मीच जिंकणार आहे म्हणून. आता मात्र ही सरकार फारच भडकते आणि ती कान्हाला सांगत असते की या स्वयंवरामध्ये तू सुद्धा सहभागी व्हायचंस म्हणून. आणि फक्त सहभागी व्हायचं नाही आहे, तर या स्वयंवरामधले प्रत्येक खेळ जो आहे तो तूच जिंकायला हवास व तुझंच सखीसोबत लग्न व्हायला हवं म्हणून. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.